तो इम्पैक्ट प्लेयर के तौर पर पहले ही ओवर में पहली ही बॉल पर यूज किया गया है। शोएब इम्पैक्ट के तौर पर पहले ही बॉल के पहले ही ओवर के पहली बॉल पर यहाँ पर चूज किया गया है। देखेंगे तो यहाँ पर एक यंग बल्लेबाज जो कि एक एक्सपीरियंस वर्सेस यंग बल्लेबाज का सामना होगा। एक्सपीरियंस बोले तो 55 प्लस एक्सपीरियंस, 55 इयर्स प्लस एक्सपीरियंस का, जो 55 साल की उम्र में भी लगातार कंसिस्टेंसी से बॉल डालना, यॉर्कर्स डालना, अपनी टीम के लिए पहली ओवर में विकेट निकाल कर देना, यही खास बनाता है दिनेश भाई को। इस ओवर की दूसरी गेंद, यंग वर्सेस न्यू टैलेंट। इसके बाद कवर्स पे काफी अच्छा शॉट पहली, लेकिन ये एक शानदार कैच पकड़ा गया है यहाँ पर। 2 बॉल 2 विकेट। तो यहाँ पर पूरा एक्सपीरियंस अपना जाहिर करते हुए यहाँ पर ऑफ साइड यॉर्कर्स बॉल को ट्राई किया। पहला बॉल स्टंप पर डाला, बोल्ड किया, दूसरा बॉल ऑफ साइड यॉर्कर्स मारा, उसको कवर्स पर मारने की चक्कर में काफी अच्छा शानदार कैच पकड़े। 2 बॉल 2 विकेट। नक्कीच शोएब पण यंग प्लेयर आहेत, पण कव्हरच्या दिशेने मारत असताना राहुल आय डोंट थिंक सो की कधी कॅच मिस करतात। खूपच उत्कृष्ट असा झेल राहुल यांच्याकडून। दिनेश भाईंची ॲक्युरेट बॉलिंग प्लॅनिंगच्या अनुसार पॉवर प्लेचा जराही फायदा न घेताना घेत मेरा टीम तो इनका अभी अलग है, इसके बाद है ना पेन भी कमिटी का चाहिए। धोनी भाई नवीन बॅट्समन नेम, बैट्समैन नेम फैजान जो कि एक राइट हैंडेड बैट्समैन है और लेफ्ट आर्म बॉलर है। तो ये भी एक दिनेश भाई अगर हैट्रिक लिए इस बॉल पे तो 500 रुपए का इनाम। क्या ये पहला हैट्रिक हो सकता है IYDL का सीजन 2 का? और यहाँ पर वही बॉल है, क्या ये तोड क्या त्याचा मिस झालेला। बोल्ड हो गया। चांगला असा चेंडू दिनेश भाई यांच्याकडून। आतापर्यंत एकही धाव खर्च न करता 2 महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहेत। चांगल्या चेंडूवर चेंडूला रिस्पेक्ट देताना फैजान यांनी सिंगल घेतलेला आहे। पहिला रन दिनेश भाई यांच्या ओव्हर मधून खर्च होत असताना 4 बॉल मध्ये पेन द्या ना। नॉन स्ट्राइक वर आधी उतरत असताना आता प्रशांत 4थ्या चेंडूवर स्ट्राइक वर आलाय। 5व्या चेंडूवर सॉरी प्रशांत पुन्हा एकदा दिनेश भाई हो। तो प्रणव भाई एक सवाल का जवाब दीजिए अब। यस कि दिनेश भाई ऐसा क्या करते हैं जो लगातार वो कंसिस्टेंसी से पावर प्ले में बॉलिंग करते हैं, अपनी टीम के लिए विकेट निकाल कर देते हैं? तो आपको ऐसा क्या लगता है कि वो क्या उनके अंदर ऐसा स्पेशल है? आता आपण तसं बघावं गेलं तर त्यांची एक आगळी वेगळी अशी ऍक्शन, चांगला असा रनअप आणि चांगला ॲक्युरेट टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप महत्वाचं असतं। तुम्ही गोलंदाजी कशी करा, टप्प्यावर करणं महत्वाचं असतं आणि ते दिनेश भाई करतात। आणि आपण ते विसरायला नको की एवढ्या वर्षांची त्यांची मेहनत स्वतःवर आणि एवढ्या सिनियर प्लेयर आहेत, पण त्यांची स्फूर्ती बघा, त्यांची एनर्जी बघा, नेहमीच तुम्हाला बघायला मिळेल। तशीच ॲक्युरेट अशी गोलंदाजी करताना 6वा चेंडू फिरकावून मारलेला आहे आणि फिल्डर पाठी धावत असताना चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणावं लागेल। आणि प्रशांत यांच्या 2 धावा इथे।
8 बॉल यावरचे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आपल्याला. पॉवर प्लेचा ओव्हर 8 चेंडूंचा असेल. पुन्हा एकदा फिरकावून आणि थोडा रॉंग दिशेला, रॉंग एंडला आपण म्हणू शकतो थ्रो केलेला. नाहीतर निश्चितच इथे चित्र काय वेगळं असतं. कदाचित विकेट मिळाली असती इथे. फैजान पुन्हा एकदा स्ट्राईकवर. शेवटचा चेंडू स्लोअर 1 बॅट्समॅनला पुढे वाटचाल करताना बघत चांगला असा म्हणावं लागेल आपल्याला की प्रशांत यांचा चांगला असा कॉल आणि 2 रन चोरलेले आहेत इथे. एक सेकंड. चे 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 ओव्हर ओव्हर 6 रन. दिनेश भाई यांच्या ओव्हर मधून फक्त 6 रन पॉवर प्लेच्या ओव्हर मधून. यालाच म्हणतात एक्सपिरियन्सिव्ह गोलंदाजी, ॲक्युरेट टप्पा. नक्कीच टीम कडनं दाद मिळेल दिनेश भाई. पॉवर प्लेची ओव्हर खूपच महत्वाची असते दोन्ही संघांना. आपल्या संघासाठी ते काम करून दिलेलं आहे दिनेश भाई यांनी आणि 2 महत्वाच्या विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. राहुल ना नवीन बॉलर आहे राहुल. जोगेश्वरीचे खूपच रिसेंट IYCL मध्ये बेस्ट बॅट्समन मिळालेलं, पण आपल्या ओळखले जातात आपल्या उत्कृष्ट ऑलराऊंड खेळीसाठी. जसे चांगले बॅट्समन आहेत तितके चांगले गोलंदाजी आहेत. पुढे चॅलेंज असेल प्रशांत समोर. काय करतात प्रशांत आपल्याला पुढे षटकात बघावं लागेल. राहुल पुढे येऊन भिरकावून लावल्या ऑफ, लॉंग ऑफच्या दिशेने आणि आप मिसफिल्ड. पप्पू यांच्याकडून मिसफिल्ड करिता धावा आल्यात प्रशांतच्या खात्यात 4. मिसफिल्डने होता पण चौकार नक्की प्रशांतला कॉन्फिडन्स देऊन जाईल. पुढे येऊन पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि बीट झालेला आहे. मिसफिल्ड नंतर राहुल यांचा चांगला कमबॅक. पुन्हा एकदा लांब लचक मारण्याचा प्रयत्न पण मिस करत असताना. वेलकम बॅक ऋषिकेश. राहुल पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि पुन्हा एकदा निष्फळ झालेले प्रशांत. म्हटलं जातं ना की गतीवर स्वार होताना स्लो रन पद्धतीची गोलंदाजी कशी करावी, त्या प्रकारची गोलंदाजी तुम्ही पाहता राहुलच्या माध्यमातून प्रभावित करतायत आपल्या गोलंदाजीने. परत एकदा पंच आमच्या दिशेने वळत असताना एटचा वाईट बॉल अवांतर अशी धाव मिळत असताना किंग्स युनायटेड या संघाला. बॅटिंग प्रशांत आणि नाव नॉन स्ट्राईकवर हे मुस्तफा इलेव्हन. पुन्हा एकदा सेम टप्प्यावर चेंडू हलकासा उसळी घेत असताना एक धाव यात कंप्लीट केलेली आहे. अच्छा मारा था रे.
अच्छा मारा राहुल यांचा अवैध चेंडू पण कम्प्लिटली फिल्डर करून मिस झालेली कॅच. एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहता राहुलच्या माध्यमातून. कधी तेज तर्रार गोलंदाजी होते तर कधी स्लो रन पद्धतीची गोलंदाजी होते. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे राहुल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू परंतु फुल टॉस वर फुल टॉस वसूल करू शकले नाही आणि तिकडे होते क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी येते. मिळते प्रशांतला नशिबाची साथ आणि येतोय तो नशिबाचा चौकार. चेंडू जातोय सीमारेषा पार परंतु या फटक्यांची गरज आहे. जरा चेंडू फटके जर बॅट वर घेतले मोठे फटके खेळले तर मॅच बघायला सुद्धा मजा येईल. क्षमता प्रशांत मध्ये सुद्धा आहे परंतु थोडासा निराश करत असताना आपल्या फलंदाजीने. अतिरिक्त धावा संघाला. एक बॉल बाकी. चला थोडं घाई करा आपल्याला खूप मॅच खेळायचे आहेत. मी विनंती करतो किंग्स युनायटेड संघाला व मुस्तफा इलेव्हन या संघाला सुद्धा. संघासाठी प्रशांत शेवटच्या पॉवर प्लेच्या चेंडूवर काय करेल ते बघावं लागेल आपल्याला. एकदा फिरवून मारलेला आहे पण यावेळी सफलता राहुलच्या जाळ्यात. काय म्हटलं जातं ना की एक तेरी तो एक मेरी. मी जर 22च्या धावा देऊ शकतो तर मी पुढच्या बॉलवर विकेट सुद्धा घेऊ शकतो. समोर टाकलेला चेंडू होता. मोठा फटका मारण्याची संधी होती परंतु प्रशांतच्या बॅटच्या मधोमध काही चेंडू लागत नाहीये. चेंडू हवेत जाताना उत्कृष्ट त्याचा झेल तुम्ही बघू शकता प्रकाशच्या माध्यमातून. दोन्ही पॉवर प्लेच्या महत्वाच्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. पहिलीच ओव्हर दिनेश भाई घेऊन आलेले आणि फक्त 6 रन. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर 8 चेंडूंच्या होत्या पण काही जास्त फायदा घेऊ शकले नाहीत मुस्तफा इलेव्हन. आपल्याला बघावं लागेल. दोन ओव्हर 17 रन. राहुलच्या ओव्हर मध्ये 11 धावा मिळवायला सफल झालेले मुस्तफा इलेव्हन. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते ते अरुण यांना. मॅन फ्रॉम पंप हाऊस. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाज. खूप कमी वयात नावाजलेला असा गोलंदाज म्हटलं जातं ना. जर अंडर 19 किंवा अंडर 22चा गोलंदाज असेल तर अरुण असेल. एक तेच तर्रार गोलंदाज. गतीवर स्वार होताना अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो. त्याच टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल जर किंग्स युनायटेडला आपलं आव्हान टिकवायचं असेल IYDL सीझन 2 मध्ये. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका दिनेश भाई. पर एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. फुल टॉसवर फुल टोल वसूल केलाय. चेंडू जातोय गडगडत. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील त्या 4. येतोय तो मेहनतीचा चौकार. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये जर आम्ही थोडं बॅकफुटला असू तरी सुद्धा आम्ही मोठ्या धावा करू शकतो. आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय ते अरुण वरती. मिळत आहेत त्या धावा 4. कव्हरच्या दिशेने चांगला असा शॉट फैजानचा. आणि धावसंख्या झाली होती 21 धावा. पहिल्या चेंडूवर घणाघाती घात करत असताना अरुण वरती. दुसरा चेंडू अरुण यांचा. परत एकदा तेच तर्रार चेंडू. बॅडमिंटन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. तिकडे प्रोटेक्शन लावलं गेलेलं आहे आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही पाहू शकता. आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जात आहेत तर समद आणि फैजानच्या माध्यमातून. आपण सर्व पाहतो इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 स्पॉन्सर्ड बाय आमच्या सर्वांचे आधारस्तंभ व लाडके असे व्यक्तिमत्व म्हटलं जातं तर मयूर चावडा. परत एकदा तेच तर्रार चेंडू. बॅटच्या काही मधोमध लागत नाहीये आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षणच्या माध्यमातून तुम्ही पाहता दीपक कांबळी यांना एक उत्कृष्ट दर्जाचं यष्टीरक्षण करतात. पहिल्या सकाळच्या होणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये सुद्धा आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण येऊन पोहोचलोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 6 धावा खर्च केल्या ते अरुण यांनी. चौथा चेंडू अरुण यांचा.
परत एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, तिकडे प्रोटेक्शन लावलं गेलंय. तिकडे जर वयाच्या 50 पार करत असताना पण एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय दिनेश भाई यांच्या माध्यमातून प्रभावित करतायत आपल्या गोलंदाजीने, माफ करावं आपल्या क्षेत्ररक्षणाने सुद्धा. कधी ते कव्हर्सला जात आहेत तर कधी शॉर्ट मिड विकेटला येत आहेत. काय काय खेळाडू असेल हा माणूस. आणि 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू होता समद यांचा. एक इनिंग तू कर, एक इनिंग मी करतो असं का? बॅकफुट पंच करत असताना समद आणि 2 धावा मिळवल्या जातात. ते उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज याच विभागाला बिलॉंग करणारे समद. आणि शेवटचा निर्णायक चेंडू अरुण यांचा थोडासा महागडा ठरत असताना परत एकदा शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, माफ करत स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता समद येण्याचा, परंतु अयशस्वी प्रयत्न ठरतोय. चेंडू जातोय थेट यष्टी रक्षकाच्या हातात आणि येतोय तो निर्धाव चेंडू. 26 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 मोठे गाडी बाद झालेले आहेत. आपण सर्व पाहतोय इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2. काय आयोजन व नियोजन, उत्कृष्ट दर्जाचं आयोजन नियोजन केलं गेलंय सरफराज अली आणि त्यांच्या टीम माध्यमातून. आणि बघता बघता मयूर चावडा यांनी पहिली मॅच सुद्धा जिंकली गेलेली आहे. स्पॉन्सर्ड बाय मयूर चावडा आणि परशुराम बदी सर. मानावं तेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे त्या माणसाचं. आणि धावसंख्या झाली होती 26 धावा. 22 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने अवघ्या 26 धावा झालेल्या आहेत. कुठे थोडा संघ अडचणीत पाहताय तुम्ही. मुस्तफा 11 हा संघ तरी तंबूच्या दिशेने त्यांनी पाठवलं गेलंय ते संदीप प्रशांत आणि शोहेब यांसारख्या मोठ्या फलंदाजांना आता गोलंदाजीसाठी करण्यात आले ते छोट्या उर्फ आत्माराम. खूपच एक्सपिरियन्स बॉलर आहेत आणि खूपच जसं वय वाढतंय तसं बॉलिंगचा दर्जाही वाढतोय त्यांचा. चांगला असा चेंडू कव्हरच्या दिशेने मारलेला, पण चेंडू फिल्डरच्या समोर थोडं उशी घेत असताना बाउन्स होऊन अनइव्हन बाउन्स होऊन बाउंड्री. बघता बघता एक महत्वाचा चौकार येतोय तो शोहेब फैजानच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवरती घणाघाती घात करत असताना आत्माराम उर्फ छोट्यावरती बॅकफुटला गेले, चेंडूला दिशा दिली आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. दुसरा चेंडू घेऊन येत असताना आत्माराम परत एकदा शॉर्ट चेंडू तिकडे होते क्षेत्ररक्षण, परंतु क्षेत्ररक्षकाच्या बाजूने एकदम मातीला अक्षरशः गुदगुले करून चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील त्या 4. येतोय फैजानच्या बॅट म्हणून उत्तुंग चौकार. म्हटलं जाताना मनमोहित करणारी फलंदाजी होते. मी म्हटलं आता टेनिस क्रिकेटमध्ये जेवढं आपण बघतोय ऑफ साईडचे पण चेंडू सगळे लेग साईडला मारायला बघतात, परंतु ह्या 2 चेंडूवर फैजान यांनी दाखवून दिलंय की आम्ही ऑफ साईडचे पुस्तकी फटके सुद्धा खेळू शकतो. आणि तेच फटके येत असताना जरा मुस्तफा 11च्या डगआउट मध्ये हास्य दिसत असताना की मॅचला कलाटणी देणारे 2 मोठे चौकार आलेले आहेत. आणि मारलाय तो टॉपच्यालाच मारलाय. 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली होती 34. तिसरा चेंडू घेऊन येत असताना आत्माराम परत एकदा समोर टाकलेला चेंडू, मनगटी फटका. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषा पार. धावा मिळतील त्या 6. फैजानच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग ह्यूज मॅक्सिमम षटकार. काय मॅच होती आणि बघता बघता मॅच कुठे आली आहे. थोडस मिसफिल्डिंग झालं, थोडीशी संधी भेटली आणि संधीचा फायदा उचलला गेलेला आहे. आपण सर्व पाहतोय तेच मी परत एकदा सांगतो. इस्माईल युसुफ धमाका लीग, धमाका झालाय तो फैजानच्या बॅट मधून झालाय. 3 चेंडू 40 धावा. चौथा चेंडू कमबॅक करावा लागेल, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. चौथा चेंडू परत एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. काय फलंदाजी होते, काय ते पुस्तकी फटके, काय ते शॉट मारले जात आहेत.
फैजांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चारही चेंडूवरती उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक कमबॅक कधी होणार? पहिला आपण म्हणत होतो ना की मुस्तफा यांचं कमबॅक झालं पाहिजे, तेच कमबॅक करून दिलं फैजान यांनी. चार चेंडू 44 धावा. निर्णायक 2 चेंडू आत्माराम यांचे. परत एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. तिकडे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक सज्ज असतील गॉडविन आणि बघता बघता एक धाव आणि उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. टाळ्या झाल्या पाहिजेत या थ्रो साठी आणि धाव संख्या झाली आहे ती 45 च्या घरामध्ये आपण येऊन पोहोचलोय. शेवटचा निर्णय चेंडू. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही सुद्धा बदल पाहू शकताय. डीप पॉइंट होता त्याला शॉर्ट पॉइंट वर आणलं गेलं. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि 3 स्टंपच्या मध्ये सापडले गेले आणि पंचांचं बोट आकाशामध्ये. आत्माराम यांनी मोठा मासा गळाला लावलाय समद नावाचा. ऑनफिल्ड अंपायर, अंपायर रेडी आहे. ऑनफिल्ड अंपायर, अंपायर इज रेडी, यू कॅन कम. आणि 19 धावा खर्च केला आहेत त्या आत्माराम उर्फ छोटा यांनी. धाव संख्या झाली होती 45. थँक्यू आसिफ भाई. लॉर्ड देतो ना. नवीन बॅट्समन आलेले आहेत ते शोएब अली. यानंतरची होणारी मॅच असेल दादा बोलते आणि CSV 11 चे कर्णधार यांनी जरा स्टेजशी संपर्क साधावा. तुमचा टॉस करण्यात येईल. दादा बोलते आणि CSV 11. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले ते दिनेश भाई यांना. नवीन बॅट्समन आले ते नॉन स्ट्राईकवर शोएब अली. पुन्हा एकदा पैजान स्ट्राईकवर. ही ओव्हर सुद्धा मोठी करतील का? दिनेश भाईने ऑलरेडी एक पॉवर प्लेची ओव्हर उत्कृष्ट प्रमाणे टाकलेली आहे. पुढचे 6 चेंडू काय करतील ते पाहावं लागेल. पुढे येऊन आडवा शॉट मारण्याचा प्रयत्न, पण गॉडविनच्या चांगल्या थ्रोने एका धावेवर संतुष्टी मानावी लागेल पैजान यांना. अगदी बरोबर. काय दर्जाचं क्षेत्ररक्षण होतंय गॉडविनच्या माध्यमातून. त्याच्या हातात चेंडू जातं तर फक्त एकच धाव मिळते आणि फलंदाजांना सुद्धा माहिती आहे जर गॉडविनच्या हातामध्ये चेंडू गेला तर दुसऱ्या धावेची आपण रिस्क घेऊ शकत नाही. पण तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ना तर वय वर्ष 50 पार असलेला गोलंदाज तुम्ही पाहताय. अवघ्या छोट्या छोट्या गोलंदाजाला लाजवेल अशी गोलंदाजी करतायत. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी तुम्ही पाहताय दुसरा चेंडू घेऊन येत असताना. पुन्हा एकदा खोलवर असा टाकलेला चेंडू आणि बघावं लागेल चांगल्या अशा चेंडूवर 2 धावा चोरलेल्या शोएब अली यांनी. दिनेश भाई यांच्यासाठी एक पारितोषिक सुद्धा लावलं गेलं आलंय. जर दिनेश भाई यांनी 2 विकेट घेतल्या ना तर आमच्या सर्वांचे लाडके अजितदादा सावंत यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल त्यांच्यासाठी. प्रभावित केलंय सकाळच्या सत्रापासून ते दुपारच्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजींनी. या गोलंदाजाने धावसंख्या झाली होती 48. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही पाहू शकता एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर्स असे 5 अतिरिक्त फिल्डर बाउंड्री लाईनवर. परत एकदा बोकाट टाकलेला चेंडू आणि त्याच्यावरती मनगटी फटका. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. बघता बघता एक धाव कंप्लीट केलेली आहे. तेवढा चांगला थ्रो आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. तीन चेंडू टाकले, धावघ्या 4 धावा दिल्या. ते तर्रार गोलंदाज दिनेश भाई तुम्ही म्हणू शकता. काय गोलंदाजी होते, उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी होते IYDL सीझन 2 मध्ये. एकही मोठा फटका मारू दिला नाही या 3 चेंडू मध्ये. चौथा चेंडू
परत एकदा ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी, टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. 4 चेंडू टाकले, अवघ्या 4 धावा दिल्यात. एक जसं म्हटलं जातं ना श्रीलंकेमध्ये जसा तो मलिंगासारखी ऍक्शन घेऊन येणारे दिनेश भाई असतील तेच तर गोलंदाज टाकतात. परंतु वंचित ठेवले शोएब यांना. शोएब यांनी येणाऱ्या पहिल्या षटकामध्ये 4 मोठे फटके मारले होते, त्याच शोएबला थांबवून ठेवलंय. 5वा चेंडू, परत एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, बॅडमिंटन स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक प्रकाश उर्फ पप्पू यांच्या माध्यमातून उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण होतंय. जर मी किंग्स युनायटेड संघाचं पाहिन ना तर उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण होतंय, तेवढ्याच चांगल्या दर्जाची फेकी सुद्धा केली जाते. 5 चेंडू टाकले, अवघ्या 5 धावा दिल्यात दिनेश भाई यांनी. शेवटचा निर्णायक चेंडू, परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू, परंतु फुल टोल वसूल करू शकले नाहीत. एक गिफ्ट भेटलं होतं परंतु त्या गिफ्टचं संधीचं सोनं करू शकले नाहीत. आणि येतो तो निर्धाव चेंडू. इन्स्पेक्टर अंपायरचं इथे उत्कृष्ट असं डिसिजन, इथे चांगली अंपायरिंग करताना माननीय अंपायर. बघता बघता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि आय गेस सबस्टिट्यूट लावण्यात येतोय का? इम्पॅक्ट प्लेअर असेल, काय नाव आहे प्लेअरचं? जरा दिनेश भाई साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ यार. चांगली अशी गोलंदाजी दिनेश भाई. 6 चेंडू टाकले, अवघ्या 5 धावा दिल्यात आणि इम्पॅक्ट करण्यात आलाय. आणि आता गोलंदाजीसाठी संघासाठी शेवटचं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलंय मॅन फ्रॉम पंप हाऊस राहुल यादव. नुकत्याच झालेल्या IYCL सीझन 2 मध्ये सुद्धा बेस्ट बॅटरचा किताब याच गोलंदाजाने मिळवला होता. परंतु तेवढी चांगली फलंदाजी करतात, तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा करतायत. बघता बघता 50 धावा झाल्या, 50 पार होईल का? पहिला चेंडू घेऊन येत असताना राहुल यादव, राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फ्रॉम द अवे फ्रॉम द बॉडी खेळ, थोडासा रूम घेऊन मारण्याचा प्रयत्न होता ओव्हर द लॉंग ऑफ, परंतु अयशस्वी प्रयत्न करतोय शोएब फैजान यांचा, माफ करा. येतोय निर्धाव चेंडू, दुसरा चेंडू. परत एकदा जागा करून मारण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वळत असताना इट्स अ व्हाईट बॉल. पंच दंडित करत असताना उत्कृष्ट दर्जाचं अंपायरिंग होतं या IYDL सीझन 2 मध्ये आपण येऊन पोहोचलोय. धावसंख्या झाली ती 51 धावा. तर एकदा बॅटची एज घेत असताना तिकडे यष्टीरक्षक आहेत आणि बघा पंचांचा निर्णय, पंचांचा बोट आकाशाकडे. इट्स अ विकेट, रनआउटची विकेट काढावी लागते ते शोएब अली यांना. तंबूच्या दिशेने परतत असताना उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज तुम्ही बोलू शकता राहुल यांना. थोडासा अतिरिक्त उसळी घेतली होती गोल चेंडूने, परंतु यशस्वी फटका. नवीन बॅट्समन येतोय तो सोहेल अन्सारी, हार्ड हिटर जोगेश्वरीचा बोलू शकतो आपण. चांगले हिट मारतील का, मॅच चांगल्या प्रमाणे संपवतील का इनिंग, ते आपल्याला पाहावं लागेल. सोहेल 2 चेंडू झालेत, 51 धावा झालेल्या आहेत. काय गोलंदाजी होती उत्कृष्ट दर्जाची किंग्स युनायटेड या संघाकडून. तिसरा चेंडू, समोर टाकलेला चेंडू, मनगटी फटका. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक बघता बघता गॉडविन पोहोचलेले आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण होते डीप मिड विकेटच्या दरम्यान गॉडविन यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या झाली ती 53. 3 चेंडू टाकले, धावूया 3 धावा खर्च केल्यात. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका सरफराज, टाइम की कमी है अपने पास. 3 चेंडू 53 धावा. येणारे निर्णायक 3 चेंडू भैरवी ओव्हरचे राहुल स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. परत एकदा समोर टाकलेला चेंडू ओळखला आणि थेट पाठवून दिले तो डीप स्कोर लेगच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतो तो कलाटणी देणारा षटकार. म्हटलं जातं ना, जसं तू म्हटला होतास, जोगेश्वरीचा हार्ड हिटर बॅट्समन सोहेल यांच्या बॅटमधून येतो एक उत्तुंग षटकार. चार चेंडू झालेत, 59. निर्णायक 2 चेंडू राहुल यांना कमबॅक करावा लागेल.
परत एकदा समोर टाकलेला चेंडू, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा येतोय हा ब्रँडेड षटकार सोहेलच्या बॅट मधून. थोडासा महागडा ठरलाय तर राहुल यादव ठरलाय. काय फलंदाजी होते, कुठे ठेवला होता हा फलंदाज लपवून, शेवटच्या भैरवी ओव्हर मध्ये फलंदाजी करण्यासाठी आलाय आणि आपली छाप सोडून गेलाय. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तेच तर्रार चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात सोपवते आणि रनआउटची विकेट गमवावी लागते. धाव संख्या झाली होती 65 आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 66 धावांचं. आणि पहिल्या झालेल्या मॅच मध्ये सुद्धा हाच स्कोर होता आणि आता परत हाच स्कोर झालेला आहे. 66 धावांचं लक्ष असेल. दादा बोलते आणि CSU 11 यांचा टॉस करण्यात येईल. मी दादा बोलतेचे कर्णधार असद आणि CSU 11 चे कर्णधार राजेश भाई त्यांना टॉस साठी विनंती करतो की त्यांनी यावे. भावेश नार्वेकर. युनायटेड या संघाला आता नाही तर कधी नाही, आता नाही केलं तर डायरेक्ट पुढच्या वर्षी या IYDL सीझन 3 खेळायला. आणि टॉस होतोय. दादा बोलते यांनी टॉस जिंकलेला आहे आणि दादा बोलते यांनी काय निर्णय घेतलाय
ICL सीझन 2 चा बेस्ट बॅटरचा किताब पटकावणारा फलंदाज आणि स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय दीपक कांबळे यांना एक असं म्हटलं जातं ना एक्सपिरियन्स किती मॅटर करतो हे दाखवून देणारी फलंदाजी करावी लागेल. आणि बॉलर आहेत गोलंदाजीवर इम्रान सय्यद, लेफ्ट आर्म मीडियम पेस, चांगली अशी ऍक्शन आणि खूपच उत्कृष्ट दर्जाचे बॉलर आहेत. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. मुस्तफा 11 यू आर टेकिंग टू मच टाइम. वी डोंट हॅव दॅट इनफ टाइम इन आवर क्लॉक. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. चला सामना लवकरात लवकर चालू करा. युनायटेड किंग समोर 66 धावांचं लक्ष पार पडेल का पुढच्या 6 ओव्हर मध्ये आपण बघूयाच. परत एकदा काय फटका मारलाय, कव्हर ड्राईव्हचा फटका मारत असताना बॅकफुट पंच केला होता तो दीपक कांबळे यांनी, परंतु बॉल थांबवला गेलाय क्षेत्ररक्षकाकडून. आणि गोलंदाजीसाठी तुम्ही पाहतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इम्रान सय्यद. मी किंग्स युनायटेडचा 12वा खेळाडूला विनंती करतो त्यांनी जरा कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधावा. आणि आता स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहता राहुल यादव यांना, एक नावाजलेलं असं नाव म्हटलं तर राहुल यादव, मॅन फ्रॉम पंप हाऊस, एक उत्कृष्ट दर्जाचे फलंदाज, वन ऑफ माय फेवरेट बॅट्समॅन. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि समोर तेवढाच ताकदीचा गोलंदाज इम्रान सय्यद. माझा सुद्धा फेवरेट बॅट्समन आहे ऋषिकेश. तो खूपच चांगली अशी बॅटिंग करताना. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, समोर टाकलेला चेंडू आणि राहुलच्या पट्ट्यात आला की तो कार्यक्रम करतोच. चेंडू जातो 1 बाउंस सीमारेषा पार. धावा मिळतील ते 4. याच फटक्याची गरज असेल किंग्स युनायटेड संघाला राहुल यांच्याकडून. समोर टाकलेला चेंडू होता, ओळखली लाईन लेंथ आणि त्याच्यावरती प्रहार केलाय लॉंग ऑनच्या, माफ करेल मिड ऑफच्या वरतून 4 धावांसाठी. असं वाटतंय ऋषी की IYCL मध्ये जो फॉर्म होता तोच या टुर्नामेंट मध्ये तो कॅरी करत असताना नक्कीच 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 पुढे पण आपण आशा करतो की असे मोठे फटकार बघायला मिळतील. तसेच इम्रान कमबॅक करेल का ते पण आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा इम्रान, चांगला असा चेंडू शॉर्ट टर्मॅनच्या दिशेने, सिंगल धाव. एक तेच तर्र चेंडू टाकला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर म्हटलं जातं, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. त्याला सन्मान दिलेला आहे तो राहुल यांनी. राहुल यांना माहिती आहे चुकीच्या चेंडूवरती मी मोठे फटके मारू शकतो आणि चांगल्या चेंडूवरती मी सन्मान देतोय. पुन्हा एकदा इम्रान गोलंदाजीवर. दीपकने फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता लेंथ बॉल, पण हलकासा मिस होत असताना आपण बोलतो ना लेफ्टी बॉलरला थोडस ऍडव्हान्टेज असतो. बॉल बाहेरच्या दिशेने कट होत असताना चांगला असा चेंडू इम्रानद्वारे. मोठा फटका मारण्यामध्ये वंचित ठेवलं गेलं ते दीपक कांबळे यांना. 5वा निर्णायक चेंडू इम्रान यांचा. परत एकदा बॅकफुट पंच केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. एक उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स तुम्ही पाहताय. धाव संख्या झाली आहे ती बघता बघता 7 धावा. राहुल स्ट्राईकवर. परत एकदा एक पुस्तकी फटका म्हटलं जातं ना, ओव्हर द कव्हर्स, वन ऑफ माय फेवरेट शॉट. आणि तोच प्रकारचा फटका खेळला जातो तर राहुल यादव यांच्या मॅट मधून एक मंत्रमुग्ध करणारा फटका येतो. चेंडू येतो सीमारेषा पार. धावा मिळतील त्या 4. राहुलच्या बॅट मधून येतो एक मंत्रमुग्ध करणारा चौकार. आपला क्लास नेहमीच शो करत असताना राहुल, जेवढा लेग साईडचा गेम आहे तेवढाच ऑफ साईडचा बॅट्समॅनचं कर्तव्य असतं की ऑफ साईडला पण रन बनवणं. ते राहुल एकदा प्रूव्ह करताना. फिरवून परत एकदा अलटी पलटी दे घुमा के. चेंडू जात असताना सीमारेषा पार आणि पंच आमच्या दिशेने वळतोय. येतोय तर राहुलच्या बॅट मधून एक उत्तुंग उत्तुंग चौकार.
मी आधीच म्हटलं होतं का मला IYCL च्या सीझन 2 मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब मिळालाय ना, ते दाखवून देणारी फलंदाजी होते. इम्रानवरती हमला केलाय, मारलाय तर टॉपच्यालाच मारलाय. काय फलंदाजी होते. तीन चौकार मारले वैयक्तिक इम्रान यांना. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा उत्तुंग असा फायदा घेत असताना राहुल यादव. परत एकदा सन्मान देत असताना फक्त बॉलला दिशा दिली आहे, तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे थोडंसं मिसफिल्डिंग होतंय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या राहुलच्या बॅटमधून. धावसंख्या झाली होती 17 धावा. इकडे बसूया. सॉरी भावा, नाही दिसेल, ठीक आहे, एवढं ठीक आहे. अरे हवा नाही लागत आहे पण. 17 धावा झालेल्या आहेत पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 8 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 17 धावा कुठल्या तर राहुल यादव आणि किंग्स युनायटेड या संघाने. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी तुम्ही पाहताय. जर समोर दीपक कांबळे यांना माहिती आहे की राहुल जर मोठे फटके मारतोय तर माझं कर्तव्य की मी सिंगल डबलने राहुल यांना स्ट्राईक देईन. 17 धावा झाल्या आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते प्रशांत पवार यांना. प्रशांत शिवलकर. पंच आमच्या दिशेने वळत असताना इट्स अ वाईट बॉल मिळते ती अवांतरशी धाव मिळते किंग्स युनायटेड या संघाला. 66 धावांचं लक्ष चेस करत असताना 18 धावा झालेल्या आहेत 8 चेंडू मध्ये. याच प्रकारच्या फलंदाजीची गरज असेल परंतु कमबॅक करावा लागेल. परत एकदा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पंच आमच्या दिशेने परत एकदा वळत असताना येतो इट्स अ वाईट बॉल. थोडासा अतिरिक्त मारा होतोय प्रशांत शिवलकरच्या माध्यमातून. थोडं प्रेशर मध्ये वाटतंय परंतु कमबॅक करावा लागेल. अवांतर अशी धाव मिळते. निर्धाव चेंडू टाकावे लागतील जर तुम्हाला आपला IYDL सीझन 2 मध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल. एक उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा तुम्ही पाहू शकताय प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनल वरती. परत एकदा अतिरिक्त उसळी घेणारा अवांतर अशी धाव मिळते. थोडीशी दिशा भरकटते तो प्रशांत शिवलकर आणि पंचांचा निर्णय तो इट्स गोना बी 1 बाउन्स. प्रेशर म्हटलं जातं ना, हाच तो प्रेशर आहे. प्रेशर आहे तो IYDL सीझन 2 चा प्रेशर तुम्ही पाहू शकताय. परत एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला प्रोटेक्शन लावलं गेलेलं आहे आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केली. जर मी दीपक कांबळे यांची फलंदाजी पाहतोय ना, एक उत्कृष्ट दर्जाची ऑफ साईडला फटके घेत आहेत परंतु मोठ्या धावा मिळत नाही तर थोडेसे नाराज असतील. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जात असताना परंतु स्क्रीनवरती तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 3 चौकार आले. तोच राहुल यादव. परत एकदा इट्स अवांतर अशी धाव येते. पंच आमच्या दिशेने वळत असताना इट्स गोना बी वाईट बॉल. किती झाले भाऊ? किती झाले रन दादा? 22 झाले. परत एकदा समोर टाकलेला चेंडू ओव्हर द कव्हर मारण्याचा प्रयत्न. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. 22 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा फक्त अवघा खेळ समाप्त झालाय. तेच तर गोलंदाजी होते शिवलकरच्या माध्यमातून सुद्धा. परत एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू त्याला सन्मान दिला जातो राहुलच्या बॅटमधून. राहुल यांना म्हटलं जातं ना एक सेन्सिबल खेळाडू म्हटलं जातं माफ करा की कधी मला चुकीचा बॉल मिळतोय आणि कधी मी त्याच्यावरती प्रहार करतोय. जर चांगला चेंडू असेल तर मी त्याला सन्मान सुद्धा देऊ शकतो हे दाखवणारी फलंदाजी होते. परत एकदा समोर टाकलेला चेंडू आणि चेंडूवरती घाणाघाती घात करत असताना दीपक कांबळे ज्याची बॅट थोडीशी शांत होती ना त्याच बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार.
बॉलरने थोडा पुढ्यात टाकलेला चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना दीपक. परत एकदा बॅकफुट वर जाऊन थोडा पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थेट जातो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक करत असताना समज आणि येतो तो निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली होती 29. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. फुल टॉस पद्धतीचा चेंडू तिकडे डीप मध्ये सँडी उर्फ संदीप आहेत. उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा तुम्ही पाहताय आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्येमध्ये एका धावेने भर झालाय. धावसंख्या झाली ती अवघ्या 30 धावा. जणू काही धावांचा डोंगरच उभा केलाय. परत एकदा याच प्रकारच्या चेंडूंची गरज होती. ते चेंडू टाकावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी प्रयत्न ठरतोय तो राहुल यांचा. 30 धावा झालेल्या आहेत. परत एकदा अल्टी पलटी दे घुमाके करण्याचा प्रयत्न होता, परंतु परत एकदा निर्धाव चेंडू होतोय. बघता बघता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 सेट चेंडू समाप्त झालेत आणि 30 धावा झालेल्या आहेत. आणि आता येणारे चेंडू असतील ते 24, करायचे असतील त्या 36 धावा. चोवीस बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेच्या दोन्ही ओव्हरचा पुरेपूर फायदा घेत असताना युनायटेड किंग्सचे दोन्ही बॅट्समन चांगली खेळी करत असताना सोहेल भाई बॉलर पूछो ना उनको. आणि आता गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले ते सलमान उर्फ सल्लू भाई यांना. आपल्या पेस साठी चांगल्या पेस साठी ओळखले जाणारे सलमान पुढच्या 6 चेंडू मध्ये काय करतात ते बघावं लागेल. 24 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता टीमला. दीपक स्ट्राईक वर. चांगला अशा षटकार गेल्या ओव्हर मध्ये बघितलेला आपण दीपक यांच्या बॅट मधून. यावर ही ओव्हर मोठी करू शकतील का? सेन्सिबल खेळण्याची गरज. 24 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. चांगल्या पोटेन्शियलचे बॅट्समन दोन्ही स्ट्राईकवर, तसेच उत्कृष्ट दर्जाचे बॉलर सलमान पुढील 6 चेंडू मध्ये काय करतील ते आपल्याला बघावं लागेल. तेच तर चेंडू थोडासा खाली जातोय, थोडासा अतिरिक्त उचल घेऊ शकला नाहीये चेंडू, परंतु मोठा शॉट पूल करण्याचा प्रयत्न होता दीपक कांबळे यांचा. यशस्वी प्रयत्न ठरतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 23 चेंडू आणि 36 धावांची गरज असताना आपण सर्व पाहतो इस्माईल युसुफ धमाका लीग सीझन 2 स्पॉन्सर्ड बाय मयूर चावडा अँड टीम. पवित्र बेहरा. परत एकदा ब्लॉक होल पद्धतीचा फटका चेंडू होता, माफ करा, आणि मनगटी फटका येत होता दीपक कांबळीच्या बॅट मधून. एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि बघता बघता धावसंख्या झाली होती 31. आपल्या ओव्हरचे 2 असे खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुढच्या 4 चेंडू मध्ये काय करतील सलमान बघावं लागेल. राहुल पुन्हा एकदा स्ट्राईक वर. गेल्या ओव्हर मध्ये शेवटचे 2 चेंडू बीट झाले होते, पण राहुल नक्कीच जाणतात की कमबॅक कसा करायचा ते आपण बघूया पुढच्या 4 चेंडू मध्ये.
परत एकदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता, त्या चेंडूला दिशा दिली आहे फक्त राहुल यांनी. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. कमबॅक करणारी गोलंदाजी होते सलमानच्या माध्यमातून. काय तो जोरात चेंडू टाकला जातोय आणि राहुल यांच्याकडे काही उत्तर नसतं, फक्त दिशा दिली आहे चेंडूला आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली होती 32. आपल्या जसं नाव सलमान यांचं आहे तसे पुरेपूर बॅटिंग बॉलिंग करताना एक फिरवून मारलेला आपल्या आर्क मध्ये आलेला चेंडू आणि लांब लचक असा षटकार. खूपच तेज तरळ चेंडू होता. मॅनेजमेंट पेसचा पुरेपूर वापर करता लेंथ बॉलला बाहेर फिरकावून लांब लचक षटकार दीपक यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सलमान शेवटचे 2 चेंडू पुढे येऊन कव्हरच्या दिशेने आणि चेंडू गेलाय गॅप मध्ये. चौकार. काय फलंदाजी होते बाबा, काय दर्जाची फलंदाजी होते. उत्कृष्ट दर्जाचे 2 शॉट तुम्ही पाहू शकताय. तेच तर्रार चेंडू टाकत होता, परंतु एक मारला तो शॉर्ट आर्म पुल आणि दुसरा मारलाय तो कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी. बॉलर सध्या प्रेशर मध्ये. परत एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या मधोमध काही चेंडू लागत नाहीये. तिकडे थोडासा मिसफिल्ड होते संदीपच्या माध्यमातून आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्येचा जणू काही डोंगर उभा केलाय. धावसंख्या झाली होती 44 धावा आणि आता येणारे चेंडू असतील ते 17 आणि करायच्या माफ करा 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि करायचे असतील त्या 22 धावा. 1 2 10 14 आले 22 करायचे ना 67 होईल ना. राहुल मारा 67 चा टार्गेट आहे बाबा. बाबा रोलिंग 18 चेंडू 50 आणि ते किती झाले 16 22 पाहिजे आणि 18 चेंडू मध्ये 22 धावांची गरज असेल. एक सोपं असं आव्हान वाटतंय, परंतु कमबॅक करण्याची क्षमता मुस्तफा इलेव्हन या संघाकडे सुद्धा आहे. नवीन बॉलर आलेला अझर जोगेश्वरीचा बुमरा ज्याला म्हणतात, आपल्या आगळ्या वेगळ्या ऍक्शन साठी ओळखला जाणारा, त्याच्यात खूपच चांगला बॉलर आहे अझर. म्हटलं जातं ना आपण ती स्पर्धा पण या उत्कृष्ट दर्जाची स्पर्धा पाहतोय, तर आगळे वेगळे स्पर्धक सुद्धा असणार. 18 चेंडू 22 धावांची गरज. परत एकदा बॅकफुटला आले, बॅकफुट पंच केलाय तर दीपक कांबळे यांनी. बघता बघता 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स पाहताय तुम्ही राहुल आणि दीपकच्या माध्यमातून. टाळ्यांचा गजर आणि नुसता गजर होतोय दीपकच्या फलंदाजीसाठी व राहुलच्या फलंदाजीसाठी. 17 चेंडू 20 धावांची गरज असेल. आता 46 धावा झालेल्या आहेत. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल आपल्याला. इनिंगच्या सुरुवातीपासून दोन्ही बॅट्समन खेळत आहेत फुल ऑफ एनर्जी. अजरच्या पहिल्या चेंडूत 2 धावा आलेल्या आहेत. पुढील 5 चेंडू मध्ये अजर काय करतो बघावं लागेल. परत एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता चेंडू कार्पेटच्या दिशेने, परंतु झडतोय पडतोय आणि चेंडू अडवला जातोय. मुस्तफा इलेव्हन यांनी सुद्धा अजूनही सामना सोडला नाहीये हे आपण पाहू शकताय. धावसंख्या झाली ती 48. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि जर तुम्ही आपलं वातावरण सुद्धा पाहू शकता ना, खूप गरमीचं वातावरण आहे. यामध्ये कंटिन्यू पळणं, कंटिन्यू रनिंग बिटवीन द विकेट्स करणं चांगलं, ही सुद्धा मोठ्या दर्जाची गोष्ट तुम्ही पाहू शकताय. नक्कीच. परत एकदा चेंडू थोडासा खाली राहतोय. सामना अजून कुठेही गेलेला नाहीये. कधी सामना मुस्तफा इलेव्हनच्या पाड्यात जातोय तर कधी जातोय किंग्स युनायटेडच्या पाड्यामध्ये. थोडस थकावट सुद्धा तुम्हाला दिसत असेल दीपक कांबळीच्या चेहऱ्यावरती. 3 चेंडू 48 धावा.
आणि पंच आमच्या दिशेने वळत असताना अवांतराची धाव मिळत असताना इट्सचा वाईट बॉल. अनियंत्रित गोलंदाजी कुठे थांबवावी लागेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आली ती 49. परत एकदा समोर टाकलेला चेंडू ओळखला आणि त्याच्यावरती घणाघाती प्रहार केलाय. डीप मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी 55 धावा झालेल्या आहेत आणि आता येणारे चेंडू असतील ते 14 आणि करायचे तर फक्त अवघ्या 11 धावा. सामना एकतर्फी करून टाकत असताना आणि मेन मुद्द्याची गोष्ट आहे की दोन्ही सलामीचे फलंदाज अजून बाद झाले नाहीयेत. एक उत्कृष्ट दर्जाची 55 रनांची अर्धशतकी खेळी होते दोन्ही फलंदाजाकडून. एका साईडला दीपक कांबळे आणि समोर असेल ते राहुल यादव. नक्कीच आपल्याला दाद दिली पाहिजे या 55 रनांच्या पार्टनरशिपला. नॉट आउट पार्टनरशिप होते. इनिंग संपवतील का नॉट आउट? दीपक स्ट्राईकवर. आणि अपील करण्यात आलेली आहे. चेंडू थोडासा खाली राहतो. जर विकेट पण तुम्ही बघू शकता ना, पूर्णपणे फलंदाजीसाठी डायरेक्टली तुम्ही बोलू शकता की पाटा विकेट नाहीये. थोडीशी विकेट जर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तरी सुद्धा फलंदाजांना थोडासा उघड जात आहे. शेवटचा निर्णायक चेंडू. परत एकदा शॉर्ट टर्म पूल केलाय दीपक कांबळे आणि बघता बघता एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे तेच तरणार आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ते दीपक कांबळे यांना. धावसंख्या झाली होती 56 धावा. जर दीपक कांबळे यांची फलंदाजी आवडली असेल ना, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यार. नक्कीच खूपच आपल्या टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत ते आणि टीमसाठी खूपच चांगली अशी खेळी करून जात असताना 56 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 10 धावांची गरज असेल. खूप खूप अभिनंदन दीपक भाई, तुमचं चांगली अशी खेळी करताना तुम्ही. 12 चेंडू 10 धावांची गरज असेल. जर अतिरिक्त वेळ घेऊ नका. मुस्तफा 11 समाधान टीम. आपल्याला पाहावं लागेल नेक्स्ट वर कोण घेऊन येते टीम साठी. चाललो मी, माझी बाईक नाही. टीम चेक नाही रे अभी मैं जा रे. फैजान सेकंड लास्ट वर घेऊन येताना ना 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज असेल. सामना एकतर्फी होत असताना परंतु जर निर्धाव चेंडू टाकले तरी कमबॅक करू शकतात मुस्तफा 11 हा संघ सुद्धा. परंतु समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज, ओपनिंग फलंदाज तुम्ही पाहू शकता राहुल यादव यांना स्क्रीनवरती. 12 चेंडू 10 धावांची गरज असेल. नक्कीच बघूया काय करतात फैजान टीम साठी. ओव्हर द हाईट खूपच वर असा चेंडू वाईटच्या दिशेने आणि 1 बाउंसचा इशारा अंपायरचा. नक्कीच अवांतर अशी धाव मिळत असताना या अवांतर धावांची गरज ज्या क्षणी नाहीये त्याच क्षणी अवांतर धाव मिळते आणि धावसंख्येमध्ये एका धावेने भर झालाय. 12 चेंडू आणि अवघ्या 9 धावांची गरज असेल. नक्कीच परत एकदा पंच आमच्या दिशेने वळत असताना इट्सचा वाईट बॉल, इट्सचा अवांतराची धाव. परत एकदा दिशा भरकटली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजीचा अभाव दिसतोय मुस्तफा 11 या संघामध्ये आपल्याला. अंपायरच्या डिसिजनला पण दाद द्यावी लागेल ऋषी. खूपच अचूक असे निर्णय देताना अंपायर. परत एकदा शॉर्ट पुश पद्धतीचा चेंडूवरती घणाघाती घात करत असताना इट्स अ ह्यूज वन मॅक्सिमम येतो राहुलच्या बॅट मधून षटकार. आता फक्त सांग अवघ्या 2 धावांची गरज असेल.
धावसंख्या झाली ती 64. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, तेच तर्रार चेंडू तुम्ही पाहताय फैजानच्या माध्यमातून येतोय तो निर्धाव असा चेंडू. परत निर्धाव चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जर त्या 6 धावा आल्या नसत्याना तरी मॅच मध्ये अजून मजा आली असती, परंतु अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अवघ्या 2 धावांची गरज आहे. आणि IYTS स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता की रन रेटचा सुद्धा एक महत्वाचा निर्णय घेतला जाईल. तो रन रेट कोणाचा चांगला असेल, कोणाला एक संधी मिळेल ते सुद्धा आपण पाहू शकतोय. परंतु 9 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 धावांची गरज. नक्कीच रन रेट मॅटर करतो प्रत्येक सामन्यामध्ये. चांगला असा पुल शॉट आणि चेंडू सीमारेषा पलीकडे, खूपच लांबलचक षटकार मारलेला राहुलने मॅचची सांगता करताना.